महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, तुम्हा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करू. आजच्या या बाळकूम, माजिवडा, ढोकाळी, कोलशेत, मनोरमा नगर या विभागीय शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याकरता उपस्थित आपले आमदार माननीय प्रतापजी सरनाईक साहेब, रवींद्र फाटक साहेब, गुलाबचंद दुबे, हेमंत पवार, राहुल लोंढे, नितीन लांडगे, जितेश गुप्ता, मेघना घरत, समाधान इंगळे, हरेश्वर मात्रे, जयसिंग मोहिते, प्रतीक शेळके, आणखी राहुल लोंढे, हिंदुराज देशमुख आणि हा कार्यक्रम, हा मेळावा, हा जो कार्यकर्ता मेळावा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या आशीर्वादाने जो आयोजित केलेला आहे ते तुम्हा सगळ्यांचे लाडके नाना देवराम भोईर. हा मेळा यशस्वी करण्याकरता गेले 3 ते 4 दिवस स्वतः प्रचंड अशी मेहनत घेत आहेत असे आमचे मित्र नगरसेवक संजय भोईर, त्यांच्या जोडीला आमचे भूषण भोईर, उषा भोईर, त्याचबरोबर विकेश भोईर आणि सपना भोईर. भूषण नाव घेतलं. आणि जमलेल्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. खऱ्या अर्थाने या विभागाचा कायापालट जो झालेला आहे तो माननीय देवराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भोईर आणि सर्व कुटुंबाने महानगरपालिकेच्या माध्यमातून हा जो ग्रामीण भाग आहे, हा जो पूर्वीचा ग्रामपंचायतीचा भाग आहे, या ठिकाणी आलेली नवीन जी काही रहिवासी आहे, जुन्या रहिवाशांना माहिती आहे की या ठिकाणची परिस्थिती काय होती. या ठिकाणी ग्रामपंचायत भाग होता, परंतु महानगरपालिकेमध्ये ही गावं विलीन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या गावाचा, या विभागाचा जो कायापालट झाला तो देवराम भोईर आणि संपूर्ण परिवाराने केला. त्याबद्दल मी खास करून त्यांचं अभिनंदन करतो. मला आजही तो प्रसंग आठवतो. जरी देवराम भोईर साहेब शिवसेनेत सुरुवातीला नव्हते, परंतु धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा प्रचंड विश्वास त्यांच्यावर होता आणि वेळोवेळी त्यांचा प्रत्यंत सगळ्यांना मिळालेला. मला एक प्रसंग आठवतो. मी विद्यार्थी सेनेचं काम करत होतो आणि गुरुवारी एक शुक्रवारची रात्र होती आणि काही लोक चुकीच्या पद्धतीने देवराम भोईर साहेबांची तक्रार करण्याकरता धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे आले होते आणि त्यांनी तक्रार केली की नानांनी नशेमध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये तोडली, आम्हाला मारहाण केली, शिवीगाळ केली. लोक ती तक्रार करत होते. आम्ही नेहमीप्रमाणे समोर बसलो होतो आणि नानांचे, मी विद्यार्थी सेनेचा असल्यापासून माझे खूप चांगले संबंध होते. मला साहेबांनी बोलवलं आणि ती लोक समोर बसली होती. नानांना हा प्रसंग माहिती आहे आणि मला तिथं बसवलं आणि म्हणाले ही लोक बघ काय तक्रार करतात. आणि शुक्रवारचा दिवस होता. शुक्रवारी कंप्लेंट करायला आली होती आणि त्यांनी आदल्या दिवशी असं नानांनी केलं म्हणून ती तक्रार करत होते. साहेबांनी विचारलं काल वार काय होता. मी म्हणालो गुरुवार. आणि हे लोक म्हणतात नानांनी आम्हाला मारहाण केली, नशेमध्ये मारहाण केली. त्या लोकांना हे शक्य आहे का. गुरुवारी हा नानांचा उपवास असतो, जगन्नाथ बापाचा उपवास असतो. हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी
त्या लोकांना सांगितलं आणि त्या लोकांना हाकलून दिलं. हा प्रसंग आजही या ठिकाणी मला आठवतोय. अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विश्वास देवराम भोईर या व्यक्तीवर होता आणि तीच विश्वासाची परंपरा आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलेली आहे आणि तशाच पद्धतीने भोईर कुटुंबावरती विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलेला आहे. आज जे आपण जमलेलो आहोत ही लोकसभाची सुरू लागलेली आहे. लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या साठी महायुतीच्या प्रचाराकरता कार्यकर्ते आपले पदाधिकारी यांना तत्पर ठेवण्याकरता यांना कार्यरत ठेवण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या सर्वत्र सभा होत आहेत. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय आणि इतर मित्र पक्ष यांच्या तर बैठका झाल्या, परंतु शिवसेनेच्या सुद्धा वॉर्ड वाईज, प्रभाग वाईज बैठका सुरू आहेत. गेल्या आठवड्याभर रोज 2 बैठका या पद्धतीने या बैठका सुरू आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी मला विचारलं, काय केली तुम्ही तयारी, कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. आम्ही सांगितलं, साहेब तयारी सुरू आहे, शिवसैनिक तत्पर आहे, युद्ध लढण्याकरता सगळ्यांनी तलवारीला धार काढलेली आहे, भाले आपल्या गन मशीन सगळ्या रेडी ठेवल्या आहेत, गोळ्या त्यात भरून ठेवलेल्या आहेत, तुम्ही फक्त उमेदवार जाहीर करा, आम्ही कामाला लागतो. त्यावर शिंदे साहेबांनी उत्तर दिलं, अरे कसले सैनिक तुम्ही, कसले उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहताय. अरे तुमचे उमेदवार आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब, हॅट्रिक करणारे पंतप्रधान, ते उमेदवार आहेत. आपल्या दुसऱ्या उमेदवाराची कसली नाव येण्याची वाट पाहताय. आम्ही म्हणालो ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणत असाल नरेंद्र मोदी साहेब जर तुमचे उमेदवार असतील तर आमचे उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेतच, पण त्याचबरोबर आमचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आहेत. त्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला लागतो आणि त्यानुसार या बैठका आणि या सर्व कार्यकर्त्यांचे मेळावे सर्वत्र ठाणे शहरात सुरू होत आहेत. आपल्या समोर माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. आपल्या समोर त्यांचे हिंदुत्वाचे विचार आहेत. आपल्या समोर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची धर्मवीराप्रमाणे, योद्ध्याप्रमाणे समाज सेवेचं केलेलं काम आहे. त्यांचा एक वेगळा पंचाक्षरी हा जो काय मंत्र आहे त्यांची प्रतिमा आपल्या समोर आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वत्र कामाला लागलेलो आहोत. या ठिकाणी रवींद्र फाटक साहेब म्हणाले की शिवसेनेचा उमेदवार पाहिजे, धनुष्यबाण पाहिजे. नक्कीच धनुष्यबाण पाहिजे, शिवसेनेचा उमेदवार पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची मनापासून प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याकरता आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ती इच्छा आपल्याला नाराज करणार नाही, हा संपूर्ण विश्वास आम्हाला आहे. तरी सुद्धा आमच्या दृष्टीने महायुती महत्वाची आहे. जो निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतील त्या निर्णयाचं पालन करण्याकरता हा सर्व शिवसैनिक तत्पर आहे. बंधू आणि भगिनींनो, माननीय नरेंद्र मोदी साहेब दिवसातनं 18 तास काम करतात. आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिवसातनं 20 तास झोपतात. कधी काल रात्री 5 वाजता 5 वाजेपर्यंत कोपरी नवरात्र उत्सवामध्ये लोकांना भेटत होते, लोकांच्या बैठका घेत होते. 5 वाजता ते गेले आणि सकाळी पुन्हा पुण्याला रवाना झाले. अशा पद्धतीने आपला नेता काम करतोय. आपल्या नेत्याने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्या नेत्याला विश्वास आहे की मी जो काही निर्णय घेईल, मी जी काही भूमिका घेईल त्याकरता माझे सर्व शिवसैनिक माझ्या पाठीशी राहणार आहे. व्यासपीठावरील सर्व मंडळी आहेत, या ठिकाणी समोर असणारी मंडळी आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेली जी भूमिका होती त्या भूमिकेवर विश्वास ठेवून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभी राहिलो. त्याबद्दल मी प्रथम शिंदे साहेब यांच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. कारण शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका, हिंदुत्वाची भूमिका, जय हिंदुत्व, बाळासाहेबांनी हा विचार ह्या महाराष्ट्रात सुरू केला. तो हिंदुत्वाचा विचार कुठेतरी ज्यांच्यावर वारसाने स्वतःला जे वारसदार समजत होते त्यांनी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते बसायला लागले. आपला विचार त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवला.
म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ही भूमिका घ्यावी लागली आणि त्या भूमिकेसाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जेव्हा गुंडाळून ठेवण्यात आले त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने आपला एक ठाण्यातील ठाण्या वाघ खवळून उठला आणि त्यांनी ठणकावून सांगितले, गाव पण आमचे आणि नाव पण आमचे. आपणाला माहिती आहे, निशाणे पण आपण मिळवली आणि शिवसेना नाव पण आपण मिळवलं. आपण शिवसैनिक आहोत. शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेशी आपण प्रामाणिक राहिलेलो आहोत. शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, त्यांनी नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा यांना शब्द दिलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये 45च्या वरती जागा आम्ही निवडून आणू आणि या 45च्या जागेमध्ये ही ठाणे लोकसभा ही सुद्धा जागा आहे. ही फक्त 45चा एक भाग नाही, तर ज्या ठाणे शहरामध्ये, ज्या ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रतिमा, त्यांचं कार्य आणि त्यानंतर त्यांचा वारसा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जपला, त्यांचा हा ठाणे जिल्हा आहे. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये या 45 जागा जो निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने जी जागा निवडून आली पाहिजे ती आपली ठाणे लोकसभा जागा असणार आहे आणि त्याकरता हा शिवसैनिक कामाला लागलेला आहे. त्यामुळे केवढी मोठी जबाबदारी आता आपल्यावर आहे, फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. कारण एकनाथ शिंदे साहेब मजबूत तर महाराष्ट्र मजबूत आणि ठाणे मजबूत तर एकनाथ शिंदे साहेब मजबूत, हे प्रत्येक शिवसैनिकाने लक्षात ठेवलं पाहिजे. बरेचसे विषय या ठिकाणी येतात, टीव्हीवर सगळं चालू आहे, हा इच्छुक तो इच्छुक तो इच्छुक. प्रताप सरनाईकांचं कधी नाव पुढे असतं, आधी सुरुवातीला रवींद्र फाटक साहेब, नंतर प्रताप सरनाईक साहेब, आम्ही कुठेतरी पाठीमागे, नरेश मस्के इच्छुक. परंतु शिवसेनेमध्ये अशा पद्धतीने इच्छुक काही फॉर्म बिम काही विषय नसतो. नावं येत आहेत, बरं वाटतं, टीव्हीवर दिसतं की बाबा हा इच्छुक आहे, हा भावी खासदार आहे, हा भावी खासदार 15-20 दिवस महिनाभर हा आनंद का घेऊ नये. बरोबर आहे ना. आम्ही आपले नगरसेवक महापौर झालं तर कधीतरी आमदार खासदार त्याच्यामुळे आम्ही आनंद घेत असतो. आयले तो आयलो, नाही तर भिंतीवर टांगलो, काय फरक पडतोय. परंतु आम्ही सर्वजण एकत्रपणे काम करतोय. महाराष्ट्रातील हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे की उमेदवार जाहीर झालेला नाहीये. कुठल्या पक्षाला ही जागा हे जाहीर झालेले नाहीये. परंतु सर्वात जास्त महायुतीचे मेळावे जर कुठे झाले असतील तर या ठाणे लोकसभेमध्ये झाले असतील आणि सर्वात जास्त शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे मेळावे कुठे जर झाले असतील तर या ठाणे लोकसभेमध्ये झाले असतील. उमेदवार कोणी देऊ, आपला नेता जो निर्णय घेईल, कारण आपण त्यांना नेता मानलेला आहे, तो त्यांच्यावर विश्वास ठेवेल, तो आपला उमेदवार असणार आहे. आपल्या दृष्टीने आपला उमेदवार काय आहे? शिवसैनिकांच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने आपला उमेदवार आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांनी माननीय नरेंद्र मोदी यांना दिलेला शब्द, हा आपल्या दृष्टीने उमेदवार आहे. कोण होतो मी, काय होतो मी? विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता, नगरसेवक, महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती. शिवसेना पाठीमागे नसती, शिवसेनेची शिस्त माझ्या पाठीमागे नसती, शिवसेनेचं संघटन माझ्या पाठीमागे नसतं तर मी काय झालो असतो, कुठे असतो, कुठेतरी काम करत बसलो असतो, कुठेतरी काहीतरी खरडेगाशी करत बसलो असतो. परंतु शिवसेना आपल्या पाठीमागे होती, पक्ष संघटन पाठीशी होतं, म्हणून काहीतरी आपण करू शकलो, तुमच्या समोर या ठिकाणी भाषण करू शकलो. एवढा समुदाय, एवढे शिवसैनिक, मनात इच्छा नसताना सुद्धा तुम्ही माझं भाषण या ठिकाणी ऐकताय, हे केवळ शिवसेनेची देण आहे, माननीय दिघे साहेबांची देण आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देण आहे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे कुणालाही उमेदवारी मिळो, मी त्या ठिकाणी ठणकावून सांगतो, कोणीही उमेदवार असो, प्रचार प्रमुख तर नक्की मीच असणार, एवढे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो. त्यामुळे उमेदवारी हा आमच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये. आपल्या दृष्टीने शिवसैनिक कामाला लागले पाहिजे. या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत. ही लोकसभेची निवडणूक झाली, मला वाटतं झाल्या लगेच
महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील. या ठिकाणी आपले नगरसेवक आहेत, काही लोक इच्छुक आहेत. ज्या पद्धतीने आपण आपलं स्वतःचं नगरसेवकाचं काम करतो, आपण नगरसेवक निवडून येण्याकरता ज्या पद्धतीने हजारो शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचतो, त्याच पद्धतीने पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शेवटच्या मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचं. या ठिकाणी सांगायची गरज नाही निवडणुका कशा जिंकायच्या, हे भोईर फॅमिलीला सांगण्याची गरज नाही, कारण ते लोकांसमोर काम पण करतात आणि लोकांशी तशा पद्धतीने संपर्क सुद्धा ठेवतात. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज नाही. परंतु शिवसैनिकांना मला सांगायचं आहे की आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नसला पाहिजे. मी निवडून येणारच, आपला ठाण्याचा उमेदवार निवडून येणार. नेत्यांनी भाषण केली, नेत्यांमध्ये एकमत आहे, काय फरक नाही पडणार. आम्ही घरातनं बाहेर पडणार नाही. कधीतरी आपले नेते आले, शिंदे साहेब आले, सरनाईक साहेब आले की आपल्याला तोंड दाखवायचं. भोईरला संजय भोईरांना फोन करायचा, दादा जय महाराष्ट्र, असं चालणार नाही. कारण ससाडी कासवाची गोष्ट माहिती आहे, कोण जिंकलं त्यात कासव, हे शक्य नाही. परंतु तरी सुद्धा गाफील ठेवायचं नाही. कारण जो उमेदवार आता आपल्याला टिमकी वाजवतोय, मी 5 लाखांनी निवडून आलो, मी एवढ्या मतांनी निवडून आलो, कोणाच्या जीवावर निवडून आला तो? सांगा, कोणाच्या जीवावर निवडून आला? तुमच्या शिवसैनिकांच्या मेहनतीवर आणि एकनाथ शिंदे साहेब, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि व्यासपीठावरची असलेल्या सर्व मंडळींनी त्यांच्या पाठीशी होते, म्हणून तो निवडून आला. अरे ही शक्ती त्याच्या पाठीमागे होती. हे मॅग्नेट, आपण बोलतो लोहचुंबक, हे कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं माहोल, ही शक्ती, चुंबकीय शक्ती त्याच्या पाठीशी होती, म्हणून तो निवडून आला. आज तो आपल्याला गद्दार बोलतोय. अरे गद्दारी केली कोणी? गद्दारी केली कोणी? गद्दारी त्यांनी केली, तुमच्या मेहनतीशी त्यांनी गद्दारी केली. शिंदे साहेबांच्या मेहनतीवर, या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने त्यांनी निवडून आणलं, त्यांच्याशी गद्दारी त्यांनी केली. ते काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन बसले. आत घेतायत का, आत घेतायत का? काय वाईट परिस्थिती आलेली. ज्या शिंदे साहेबांनी अहोरात्र त्यांच्यासाठी कष्ट घेतले, ज्या शिवसैनिकांनी कष्ट घेतले, अरे आज ठाण्याचा मुख्यमंत्री, तुम्हा आम्हात वावरलेला एक पदाधिकारी, एक कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला, त्यावेळी ह्यांनी कुणाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं? आपला मित्र, आपला पदाधिकारी, आपला कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय, सगळं सोडून त्यांनी आपल्या बरोबर यायला पाहिजे होतं, परंतु तो आपल्या बरोबर आला नाही. म्हणून गद्दार तो आहे, आपण नाही. त्याला आपल्याला गद्दार बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ठाण्याशी त्यांनी गद्दारी केलेली. आज काय हालत आहे, किती वाईट परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष भर मीटिंग मध्ये त्याची क्लिप आहे माझ्याकडे, आज मी काढली नाही तर मी आज वाजून दाखवणार होतो. काय म्हणाले त्यांना? सुहास देसाई जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, ते चारित्र्यहीन उमेदवार दिलेला आहे असं समोर बोलताय, आणि मग नंतर त्यांना बोलावं लागतं चारित्र्यवान. काँग्रेसने अक्षरशः जो शरद पवारांचं स्वप्न होतं की बाळासाहेबांची शिवसेना त्यांना संपवायची होती, ती सुपारी त्यांनी संजय राऊत यांना दिली आणि त्यांच्या रूपाने शिवसेना संपवण्याचं काम काँग्रेस करत होती, शरद पवार साहेब करत होते. परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या जोडीला सगळ्या आमदारांची फौज उभी राहिली आणि शरद पवार साहेबांचं स्वप्न त्यांनी धुळीस मिळवलं. हे सर्व काम आपल्या लोकांनी केलेलं आहे. असा तो उमेदवार कधी खासदार निधी कुठे दिलाय का? मला नाही वाटत. सगळा खासदार निधी सिद्धेश्वर तलाव, जो नगरसेवकचा वॉर्ड आहे, आम्ही त्यांना त्या सिद्धेश्वर तलाव परिसराचेच खासदार म्हणायचे. महानगरपालिका स्वतःचा निधी, खासदार निधी 20 लाख 50 लाख आणि महानगरपालिकेचा निधी 5 करोड 10 करोड हे देणार खासदार यांच्या प्रयत्नांनी काम होते, त्यांच्या निधीतनं. अशा पद्धतीने त्यांनी काम केलं. त्या सिद्धेश्वर तलावामध्ये परवा मीटिंग झाली, सरनाईक साहेब आणि रवींद्र फाटक साहेब त्या ठिकाणी होते. अख्खा सिद्धेश्वर तलाव झाडून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचं काम करण्याकरता बैठकीला आला होता. ही एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे. त्यांना आपण दाखवून द्यायचं आहे की त्यांचं डिपॉझिट आपल्याला गुल करायचंय आणि त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्याला काम करायचं.
फक्त मीटिंग मध्ये शिवसेना जिंदाबाद, संजय भोयर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है असं बोलून चालणार नाहीये. लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण ते करणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. तुम्ही सैनिक आहात, तुम्ही सेनापती पण आहात. या धर्मवीरांच्या भूमीवर धर्मयुद्ध करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहा. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.